व्हिएतनामच्या दौऱ्यावर असलेल्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांची भेट घेतली। यावेळी उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे। हे सहकार्य दोन्ही देशांमधील वाढणाऱ्या व्यापक सामरिक भागीदारीचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे, असे राजनाथ सिंग यांनी सांगितलं। भारत आणि व्हिएतनाम यांच्यात परस्पर विश्वास, समान मूल्य आणि संरक्षण, सुरक्षा आणि प्रादेशिक स्थैर्य या क्षेत्रातील घनिष्ठ सहकार्यावर आधारित एक मजबूत नातं आहे, असं संरक्षण मंत्री म्हणाले। राजनाथ सिंग यांनी हनोई इथे व्हिएतनामचे संरक्षण मंत्री जनरल फान व्हान गियांग यांच्यासोबतही द्विपक्षीय बैठक घेतली। दोन्ही बाजूंनी भारत व्हिएतनामच्या वाढत्या संरक्षण भागीदारीचा आढावा घेण्यात आला आणि सागरी सुरक्षा, संरक्षण उद्योग, प्रशिक्षण आणि प्रादेशिक स्थैर्य या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्याच्या मार्गावर चर्चा केली। दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे व्हिएतनाममधील एअरफोर्स ऑफिसर्स कॉलेजमध्ये स्थापन केलेल्या लँग्वेज लॅबचं उद्घाटन केलं। यावेळी उभय देशांदरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये सामंजस्य करार करण्यात आला। हे भारत व्हिएतनाम व्यापक सामरिक भागीदारीमधील आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। तत्पूर्वी सिंग यांनी हनोई इथे व्हिएतनामचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रपिता हो ची मिन यांना आदरांजली वाहिली। त्यांच्या 136व्या जयंतीला त्यांचं स्मरण करत त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व आणि राष्ट्राच्या मुक्तीसाठी त्यांची कटिबद्धता यामुळे अनेक पिढ्यांना आजही प्रेरणा मिळते, असं सिंग म्हणाले। भारत व्हिएतनाम संबंधांचा पाया घालण्यासाठी हो ची मिन यांनी दिलेल्या योगदानाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला। ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारत एक कणखर